मागील लेक्चरला आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट पार्ट 5 पाहिला होता. यामध्ये क्लायमेट्स अँड वेदर याचे रिलेटेड काही कन्सेप्ट, व्हॉट आर द युजेस ऑफ दॅट चेंज इन क्लायमेट इन अवर डेली लाईफ, देन फॉर ऍग्रिकल्चर पर्पज, इंडस्ट्री पर्पज अँड व्हेरियस एन्व्हायरमेंटल रिलेटेड फॅक्टर्स. इथपर्यंतचा भाग आपल्याला झालेला आहे. आता याचा पुढचा भाग म्हणजेच आपण जे काही वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स आहेत जे की या क्लायमेट रिलेटेड वर्क करतात, तर द इन्स्टिट्यूट ऍट वर्क. The World Meteorological Organization was established by the United Nations Organization on 23rd March 1950. म्हणजे पाहिजे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे, यामध्ये आपण पाहिलं की जे हवामानासंदर्भात क्लायमेट रिलेटेड जो स्टडी आहे, मग तो पोल्युशन रिलेटेड असेल, क्लाउड, देन सनलाइट, रेन, या संदर्भात जो स्टडी आहे जो की 24 आवर्स दरम्यान जे एन्व्हायरमेंट आहे तर ते कसं असेल याचा स्टडी केला जातो, जेणेकरून जे काही ब्रिज कन्स्ट्रक्शन असेल, मोठे मोठे हाय बिल्डिंग्स असतील त्यांचं कन्स्ट्रक्शन असेल, रेल्वे ट्रॅकचं कन्स्ट्रक्शन असेल, तर त्याची इन्फॉर्मेशन अगोदरच आपल्याला दिली जाते. बरोबर. मग हे जे इन्स्टिट्यूट्स आहे तर त्याचं मेन जे ऑर्गनायझेशन आहे तर ते 23rd मार्च 1950 इथे त्यावेळी झालेलं. देन दिस ऑर्गनायझेशन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन फूड सिक्युरिटी, देन वॉटर मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन. हे जे इन्स्टिट्यूट आहे तर त्याचा महत्वाचा रोल इथे दिलेला आहे की कोणत्या संदर्भात त्यांचं वर्क आहे, तर फूड सिक्युरिटी. म्हणजे आपण पाहतो की जर फ्लड असेल, म्हणजे पूर येणार असेल, कुठले काही डिझास्टर असेल की ज्याच्या संदर्भात म्हणजे अर्थक्वेक असेल किंवा व्हॉल्कॅनिक इरप्शन असेल, लँडस्लाइड असेल, तर त्या संदर्भात जे काही फूड सिक्युरिटी आहे तर ते अगोदरच त्या भागामध्ये करणं, तर यासाठी मेट्रोलॉजी अतिशय इम्पॉर्टंट रोल यामध्ये प्ले करत असते. देन वॉटर मॅनेजमेंट, देन ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन, ह्या वेगवेगळ्या त्यांचे फील्ड आहेत की त्या फील्ड संदर्भात ते वर्क करत असतात. मग आता नेक्स्ट तुम्हाला एक टास्क दिलेला आहे, युजिंग आयसीटी, म्हणजे इंटरनेटचा यूज करून तुम्ही आणखी याहीपेक्षा कोणत्या वेगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत की जे मेट्रोलॉजी जे डिपार्टमेंट आहे तर त्या डिपार्टमेंटला वर्क करत असतात, त्या इथे दिलेल्या आहेत. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, दॅट इज WMO. तुम्हाला WHO माहिती आहे, त्याच पद्धतीनं WMO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या ऐवजी वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणजे WMO इथे वर्क करत असतं. देन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, तर ट्रॉपिकल रिजन मध्ये जे वर्क करतात आपल्या इंडियाचे तर त्याचा IITM हे आहे. देन नॅशनल ओशनोग्राफिक अँड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन, दॅट इज NOAA. तर हे तुम्हाला शॉर्ट फॉर्म तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन साठी विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहूयात. आता हे जे दिसतंय तुम्हाला ते आहे इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट, दॅट इज IMD, हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. हे कुठं आहे किंवा त्याची इस्टॅब्लिशमेंट केव्हा झाली आणि त्याचं वर्क कशा पद्धतीनं चालतं ते आपण पाहूयात. द इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट वॉज फाउंडेड बाय द ब्रिटिश इन 1875 ऍट शिमला. पहा, हे जे मेन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे तर सुरुवातीला आपल्या भारतामध्ये शिमलामध्ये ब्रिटिश जी राजवटी होती म्हणजे ब्रिटिशांनी 1875 मध्ये शिमला इथे हे डिपार्टमेंट इस्टॅब्लिश केलं होतं. Then its head office is at Pune and its regional officers are at Mumbai, Kolkata, Chennai, Nagpur and Delhi. त्याचं जे मेन हेड ऑफिस आहे या मेट्रोलॉजी डिपार्टमेंटचं तर ते महत्वाचं म्हणजे पुण्याला आहे आणि मग त्याचे रिजनल ऑफिसर्स म्हणजे त्याचे जे ब्रांचेस आहेत तर ते इतर या ठिकाणी आपल्या पूर्ण कंट्रीमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. Then maps are prepared every day which indicates the daily predictions about the weather. म्हणजे पहा हे जे डिपार्टमेंटचा मेन पर्पज काय आहे तर जे काही 24 आवर्स मध्ये जे काही एन्व्हायरमेंट मध्ये चेंज होणार आहेत तर ते अगोदरच प्रेडिक्ट केले जातात आणि त्यानुसार मग त्याचे ड्राफ्ट ऑब्टेन केले जातात आणि त्या रिजनला ते अगोदरच इन्फॉर्मेशन दिली जाते. म्हणजे डेली ग्राफ तिथे प्रिपेअर्ड केले जातात. म्हणजे मॅप्स आर प्रिपेअर्ड एव्हरी डे which indicate daily predictions about weather. म्हणजे दररोजचं जे काही हवामान आहे तर त्याचं प्रेडिक्शन या डिपार्टमेंट मध्ये केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहूयात मॅप्स आर प्रिपेअर्ड अँड पब्लिश ट्वाइस इन एव्हरी 24 आवर्स. हे जे मॅप्स आहेत म्हणजे पहा हवामानाचे जे काही प्रेडिक्शन केलं जातं तर 24 आवर्स मध्ये 2 वेळा हे मॅप्स डिटरमाइन केले जातात. म्हणजे वेदर 2 वेळा चेक केलं जातं आणि त्याचे ग्राफ्स ऑब्टेन केले जातात. In these institutes, research goes on continuously on various aspects like instruments for climatic readings, then predictions about climate made using radar,
and predictions about climate related to seismology. Also, the predictions regarding rainfalls by satellites, air pollution, etc. आता हे जे मेट्रोलॉजी डिपार्टमेंट आहेत जे की इस्टॅब्लिश आपण पाहिलं नाही 1875 ला, तर हे प्रेडिक्शन कशा संदर्भात असतं, तर इथे क्लायमेट रिलेटेड जे काही हवामान आहे त्याच्या रिलेटेड असेल, मग ते रेन असेल किंवा इतर रिलेटेड असतील. देन क्लायमेट मेड युझिंग रडार. तुम्ही बघाल की रडार हे जे टेक्निक आहे तर ते जे काही एरोप्लेन्स आहेत किंवा शिप्स आहेत, तर या शिप साठी रडार असते की जे रडार त्याच्यावरती ऑब्झर्वेशन साठी असते, बरोबर. तर हे रडारचे जे काही वेगवेगळे चेंजेस असतील, त्याचे काही मेसेजेस असतील, तर ते पोहोचवण्याचं काम किंवा ते आता कुठे आहेत हे सगळं मेट्रोलॉजी डिपार्टमेंट प्रेडिक्ट करत असतं किंवा ते ऑब्झर्व करत असतं. देन अबाउट क्लायमेट रिलेटेड टू सिस्मॉलॉजी. सिस्मॉलॉजी म्हणजे काय, तर हे जे अर्थक्विक आहेत, अर्थक्विकच्या ज्या वेव्हज आहेत त्याची इंटेन्सिटी किती आहे आणि ते कोणत्या एरियामध्ये त्याचे किती डिस्ट्रक्शन होऊ शकतं, हे सिस्मॉलॉजी ग्राफनं ऑब्टेन केलं जातं. देन प्रिडिक्शन्स रिगार्डिंग रेनफॉल, पावसासंदर्भात ही माहिती यामध्ये दिली जाते. देन सॅटेलाइट्स असतील, एअर पोल्युशन, बरोबर. तर म्हणजे हे जे इन्स्टिट्यूट्स आहेत त्या इन्स्टिट्यूट्स मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये स्टडी केला जातो आणि त्यानुसार ते ग्राफ दिवसातून 2 वेळा ते ग्राफ ऑब्टेन केले जातात आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत त्या रिजन वाईज ते ग्राफ त्यांना प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे. देन नेक्स्ट वन, आता पाहिजे तुम्ही पाहू शकता की हे जे मेट्रोलॉजी डिपार्टमेंट आहे तर कशाच्या थ्रू ते ऑब्झर्व करत असतात, तर आर्टिफिशियल सॅटेलाइट्स थ्रू. तुम्ही बघाल की जे सॅटेलाइट्स आहेत, तुम्हाला 10th क्लासला याचा सगळ्याचा स्टडी आहे पहा, की जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत, तुम्ही आता पाहिलं असेल की रिसेंट चंद्रयान आहे, नंतर मंगळयान आहेत, हे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत की जे इन्व्हायरमेंटचा स्टडी करण्यासाठी ते स्पेस मध्ये सोडले जातात, बरोबर. मग हे जे एअर पोल्युशन आहे किंवा रेनफॉल असेल, सिस्मॉलॉजी आहे किंवा नॉर्मल क्लायमेटिक कंडिशन्स आहेत, तिथली सॉइल आहे, वॉटर बॉडीज आहेत का किंवा त्याचे कोणते सोर्स आहेत, तिथं असलेले मेटल्स वेगवेगळे कोणते आहेत किंवा कोणते मेटल्स तिथं आपल्याला सापडू शकतात, या संदर्भाचा स्टडी या आर्टिफिशियल सॅटेलाइट्स थ्रू केला जातो. ठीक आहे. देन फॉर दिस पर्पज इंडिया हॅज लॉन्च सेव्हरल सॅटेलाइट्स इक्विप्ड विथ हाय क्लास technology. Then observatories at several locations are doing excellent work in the analysis of the information then which are received from these satellites. म्हणजे काय की हे जे सॅटेलाइट्स आहेत तर ते सॅटेलाइट सोडल्यानंतर लॉन्च केल्यानंतर त्यांचं जे ऑब्झर्वेशन आहे तर ते ऑब्झर्वेशन या मेट्रोलॉजी डिपार्टमेंट कडे ते कॅच केलं जातं, स्वीकारलं जातं आणि मग त्यानुसार लोकेशन डिस्कवर करून की कोणत्या ठिकाणी अर्थक्विक होऊ शकतात किंवा जर रेनफॉल हाय रेनफॉल होणार असेल किंवा हेवी रेनफॉल असेल तर ते कोणत्या रिजन मध्ये होऊ शकतात, अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन अगोदरच दिली जाते. ठीक आहे. दिस इज द मेट्रोलॉजी डिपार्टमेंट ऑफ इंडिया. तर पहा आपलं जे इंडियाचं मेट्रोलॉजी डिपार्टमेंट आहे दॅट्स IMD, तर त्याचं हे साईन आहे. त्यानंतर जे काही क्लाउड्स असतील किंवा रेन आहे, अर्थक्विक आहे, व्हॉल्कॅनिक इरप्शन असेल, लँडस्लाइड, तर त्याची इन्फॉर्मेशन अगोदरच आपल्याला प्रोव्हाइड केली जाते. The India Meteorological Department provides important information regarding weather and climatic conditions to other departments like aviation, shipping, agriculture, then aerations, then marine oil exploration and productions. म्हणजे पाही जी मेट्रोलॉजी डिपार्टमेंट आहे तर ते कोणत्या संदर्भात आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असते, तर त्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे वेदर, म्हणजे हवामान जे आहे रेग्युलर हवामान असेल किंवा आपले मंथली जे काही सीझन्स इयरचे जे काही सीझन आहेत त्याच्यामध्ये कोणते चेंजेस होऊ शकतात, मागच्या वर्षीच्या रिलेटेड किंवा इतर मागील 5 वर्षांपासूनचं जे काही क्लायमेट आहे तर ते आताच्या क्लायमेटमध्ये कशा प्रकारे चेंज आहेत त्याचा, तर ते जे नॉर्मल आहे तर ते स्टँडर्डशी कम्पेअर करून आपल्याला त्याचा स्टडी शो केला जातो. मग यात एक वेदर रिलेटेड तर आहेत, पण शिवाय एव्हिएशन म्हणजे काय, जे काही एरोप्लेन्स आहेत किंवा हवामान शास्त्रामध्ये म्हणजे एअर मध्ये जे लॉन्च केले जातात तर त्याचा स्टडी पण याच्यामध्ये केला जातो. नंतर शिपिंग, पाण्यामध्ये चाललेले जे काही शिप्स आहेत तर त्याचाही स्टडी म्हणजे पुढे काही अडथळे आहेत का किंवा जर सायक्लॉन्स तयार झाले तर कुठपर्यंत त्याचं डिस्ट्रक्शन होऊ शकतं, किंवा ऍग्रिकल्चर पर्पज साठी म्हणजे तुम्ही बघाल की हे नॉर्मल ऍग्रिकल्चर पर्पज म्हणजे की कोण जर पावसाळा जर जास्त असेल, बरोबर, पाऊस जास्त असेल किंवा यावेळी
समर सीझन मध्ये जर हीट 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर असेल तर कोणते ऍग्रिकल्चर क्रॉप आपण त्या त्या एरियामध्ये घेऊ शकतो, ह्याची इन्फॉर्मेशन या डिपार्टमेंट थ्रू आपल्याला मिळत असते. देन इरिगेशन म्हणजे पाण्याची जी काही सुविधा आहे त्याच्या रिलेटेड असतील. मराईन ऑइल एक्सप्लोरेशन, तुम्ही बघाल पहा की जे काही पेट्रोलियम इंडस्ट्रीज आहेत, तुम्ही बघाल तेल त्याच्यामधून एक्सट्रॅक्ट केलं जातं, पण जर समुद्रामध्ये असे जे मोठे मोठे शिप्स आहेत त्यांना तर थोडेफार होल जर पडले एखादं तर ते पूर्ण त्या पाण्यावरती फ्लोट होतात. मग हे जे ऑइल एक्सप्लोरेशन आहे, मग त्याचं प्रोडक्शन कुठे झालं किंवा कुठे आता ते तेल गळती झाली आहे, त्याच्या परिणाम किती एरिया पर्यंत होऊ शकतो, हे सगळं प्रेडिक्शन हे मेट्रोलॉजी डिपार्टमेंट करत असतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, the tradition of forecasting the monsoon season in India is older than 100 years. आता फोरकास्टिंग म्हणजे आपण काय पाहिलं होतं की प्रेडिक्शन करणं कशा संदर्भात, तर क्लायमेट किंवा वेदर रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन आहे तर ती प्रेडिक्ट करणं, याला आपण फोरकास्टिंग म्हणतो. द ट्रॅडिशन ऑफ फोरकास्टिंग म्हणजे ही जी प्रथा आहे अंदाज लावण्याची, मग ही कशाच्या रिलेटेड, आता एक सीझन आपण इथे घेतलेला आहे तो म्हणजे मान्सून सीझन. मग मान्सून सीझनचं प्रिडिक्शन हे काय 1 वर्षाचं किंवा 2 वर्ष 5 वर्ष असं आहे का, नाही, तर इट इज ओल्डर दॅन 100 इयर्स, म्हणजे 100 इयर्स पर्यंत अगोदर त्या सीझनचा स्टडी केलेला आहे आणि नंतर ह्याचं जे प्रिडिक्शन आहे ते रिसेट म्हणजे टुडेचं प्रिडिक्शन आणि फ्युचर साठीचं प्रिडिक्शन हे अगोदरच केलं जातं. देन आफ्टर द फार्मिंग ऑफ 1877, सॉरी नॉट फार्मिंग, फेमिंग, आता फेमिंग म्हणजे काय, आपण दुष्काळ म्हणतो बरोबर. द HF Blandford, the founder of IMD, had made such a prediction for the first time, taking the snowfall in the Himalaya as a parameter for this prediction. म्हणजे पहा, जे मान्सूनचं प्रेडिक्शन आहे हे आपण पाहिलं की साधारण 100 वर्ष अगोदरचं प्रेडिक्शन आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे रिसर्च पर्सन्स आहेत, सायंटिस्ट आहेत, तर त्यांनी वेगवेगळं फोरकास्टिंग केलेलं आहे. मग आता हे आहेत पहा HF ब्लॅनफोर्ड, जे की फाउंडर मेंबर आहेत इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंटचे. त्यांनी 1877 मध्ये असं प्रेडिक्शन केलं की फर्स्ट टाइम टेकिंग द स्नोफॉल इन द हिमालय, हिमालय जो पर्वत आहे तर ते हिमालय पर्वतावरती स्नोफॉल होणार आहे हे त्यांनी 1877 मध्ये पहिल्यांदा प्रेडिक्शन केलं होतं. मग ते वेगवेगळे पॅरामीटर्स त्यांनी यूज केला होता. ठीक आहे. तर असेच काही रिसर्च पर्सन्स आहेत पहा, नंतर तुम्ही बघू शकता. इन द डिकेड ऑफ 1930s, then the director of IMD, that is Sir Gilbert Walker, had underlined the relationship between various worldwide climatic factors and the Indian monsoon, and based on available observations and previous regardings related to the relationship, he put forth a hypothesis regarding the nature of monsoon. म्हणजे पहा की 2 सायंटिस्ट आहेत, ही जनरल इन्फॉर्मेशन साठी तुम्हाला दिलेलं आहे, इज नॉट अवर स्टडी पर्पज. फक्त नावं लक्षात ठेवा आणि त्यांनी कशा संदर्भात स्टडी केला एवढं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. आता नंतरचे जे आहेत ते म्हणजे जे की डायरेक्टर आहेत IMD चे, इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंटचे सर गिल्बर्ट वॉकर. मग ह्यांनी कशाचं रिलेशन मेन्शन केलं पहा, द व्हेरियस वर्ल्ड वाईड क्लायमेटिक फॅक्टर्स, म्हणजे जगभरातलं जे काही हवामानाचं महत्वाच्या गोष्टी आहेत त्या क्लायमेट रिलेटेड, हवामान रिलेटेड जे काही फॅक्टर्स आहेत ते, आणि इंडियन मान्सून म्हणजे पहा जगभरातलं जे क्लायमेट आहे त्याच्याशी त्यांनी इंडियन मान्सूनशी कम्पेअर केलंय की भारताचं जे मान्सून सीझन आहे तो आणि इतर कंट्रीजचा मान्सून सीझन याच्याशी कम्पेअर केलं आणि त्यांनी काय प्रेडिक्ट केलं, that based on available observation and previous regarding related to the relationship, he put forth hypothesis regarding the nature of monsoon. आणि मग त्यांनी या सगळ्यांचा स्टडी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की इंडियाचं जे मान्सून आहे तर ते इतर कंट्रीज पेक्षा वेगळे, आणि मग त्यांचं ह्याच्यावरती स्टडी करून त्यांचा पेपर पब्लिश झालेला आहे. फोर्थ हायपोथेसिस रिगार्डिंग टू नेचर ऑफ मान्सून. मग मान्सूनचं जे नेचर आहे तर ते कशा पद्धतीने असू शकतं हे त्यांनी 1930 ला त्यांनी डिस्कव्हर केलं. तर मान्सून मॉडेल्स आणि क्लायमॅटिक प्रेडिक्शन हे 2 मॉडेल्स आहेत. फर्स्ट तुम्ही पाहू शकता 1877 ला जे की HF ब्लॅनफोर्ड यांनी केलं होतं, जे की ज्याच्यामध्ये फर्स्ट महत्वाचं म्हणजे की हिमालयामध्ये फर्स्ट स्नोफॉल होऊ शकतो असं त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं. आणि सेकंड जे आहे जे की 1930 ला त्यांनी सांगितलं की इंडियाचं जे काही मान्सून आहे तर ते इतर कंट्रीजच्या रिलेटेड अतिशय डिफरंट आहे आणि याच्यावरती त्यांचे पेपर पब्लिश झाले होते. ठीक आहे.
त्यानंतर नेक्स्ट आपण पाहूयात. आता पहा आणखी इंडिया IMD रिलेटेड हे इन्स्ट्रुमेंट इन्फॉर्मेशन आहे पहा. With the initiative of Dr. Vasantrao Govarikar in the decade of 1990s, a monsoon model based upon 16 worldwide climatic parameters was developed. आता पहा इथे जे तुम्हाला फोटोग्राफ्स मध्ये दिसत आहेत तर हे आहेत डॉक्टर वसंतराव गोवरीकर हे. तर यांनी काय केलं 1990 ला एक मान्सून मॉडेल तयार केलं होतं जे की जे काही क्लायमेट आहे जे हवामान आहे तर त्या हवामानाचा स्टडी करण्यासाठी इथे आपण पाहिले की जे की एअर रिलेटेड असेल त्यानंतर रेन रिलेटेड असेल इतर डिझास्टर रिलेटेड आहे तर या सगळ्यांचा स्टडी या मॉडेल थ्रू केला जात होता आणि याच्या संदर्भात त्यांना वेगवेगळे प्राइज पण मिळालेले होते. तर अशा पद्धतीनं ज्या काही मान्सून रिलेटेड जे काही IMD आपलं जे इन्स्टिट्यूट्स आहे या IMD अंडर या सगळ्यांचा स्टडी इथे केलेला आहे. देन दिस मॉडेल वॉज इन यूज फ्रॉम 1990 to 2002. कारण आता पहा हे जे मॉडेल आहे तर 1990 ला डिस्कवर झाल्यानंतर साधारण 2002 पर्यंत यूज केलं होतं. आता त्यामध्ये आणखी टेक्नॉलॉजिकल चेंजेस झालेले आहेत आणि हे मॉडेल चेंज झाले आहे. तर हे अशा पद्धतीनं आपण मेट्रोलॉजी डिपार्टमेंट्स रिलेटेड जे काही इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट्स आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या लोकांचं योगदान आहे त्यांनी कशा पद्धतीनं प्रेडिक्शन केलेलं आहे हे आपण पाहिलं आहे. याच्या पुढचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया.